नमस्कार. देविकाच्या काकाने तर खूपच गोंधळ घातलेला असतो, कारण तो तिथे भाजी कापत असतो. त्यावेळेला लगेच सत्या रव्याला विचारतो, काय रे रव्या, असं कोण काय कापतं, तुला आठवतंय का? तेव्हा लगेच मोठ्यानी रव्या बोलतो, अरे दादा, असं मटण कापतात, मटण. हे ऐकल्यानंतर मात्र सत्या बोलतो, ए रव्या, अरे तुला माहिती आहे ना, शेजारचा तो आपला राहुल, तो किती छान मटण कापतो, बघितलंस का? तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी देविकाचा अंकल बोलतो, ए कोण तो राहुल, मला सुद्धा बघायचं आहे. या पूर्ण सांगलीमध्ये या सुलतानशिवाय मटण कोणच चांगलं कापत नाही, बघूया ना कोण राहुल आहे तो. तेव्हा मात्र सत्या बोलतो, कोण सुलतान? त्यावेळेला देविका स्वतःच्या डोक्याला हात मारून घेते. त्यावेळेला लगेच सत्या म्हणतो, अरे बोल ना, कोण सुलतान? तेव्हा लगेच मोठ्यानी तो बोलतो, अरे सुलतान, सुलतान माझं पहिलं नाव आहे. तेव्हा लगेच देविका म्हणते, काय आहे ना, माझे आजोबा आहेत ना, ते त्यांना सुलतान म्हणायचे. तुम्ही उगाचच हा विषय वाढवू नका सत्या दादा, हा विषय इथल्या इथे थांबवा. तेव्हा लगेच पंकज बोलतोय, सत्या, उगाच कशाला नाटकं करतोस, तू तुझं बघ ना, आणि तुला कशाला मध्ये मध्ये लुडबुड करायला पाहिजे. त्यावेळेला सत्या बोलतो, काय आहे ना पंकज, तुझी बायको आहे ना, किती खोटं बोलते ना, तुला कळत नाही आहे. तू मात्र तिच्या या खोटेपणाला फसतोयस. जरा विचार कर पंकज, मी मुद्दामून काहीच बोलत नाही. तेवढ्यात मीरा देविकाच्या जवळ येते आणि देविकाला म्हणते, देविका, खरंच तुझा हा काका आहे ना? तेव्हा लगेच देविका बोलते, मीरा काय चाललंय तुझं, असं का विचारतेस? तेव्हा लगेच मीरा बोलते, पुरे देविका, कारण तुझ्या काकाचे जे हावभाव आहेत ना, ते खूपच वेगळे आहेत. आणि खरं सांगायचं तर तुझ्या काकांचे हे हावभाव मला पटत नाहीत. निरूपाच्या मनात सुद्धा हा प्रश्न उद्भवलेला असतो. निरूपासुद्धा हादरलेली असते. निरूपा मोठ्याने बोलते, काहीतरी कुठेतरी चुकतंय. देविकाचे अंकल असे वेड्यासारखे का वागतायत? मला तर पटतच नाही हा माणूस दुबईवरनं आलाय म्हणून. तेव्हा लगेच पंकज देविकाला म्हणतो, देविका, हे सर्व काय चाललंय, तुझ्या अंकलला थांबव. तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो, ए पंकज, तुला सुद्धा आता खात्री पटली ना, तू काय वागतोस ही गोष्ट तुला समजली ना? अरे जरा विचार कर, तुझं वागणं कसं आहे ते. तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला पंकज मोठ्याने बोलतो, पुरे, तू माझ्यावरती कशाला येतोस, आणि मी काही केलेलं नाही, उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस. तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो, आता सगळं काही समाप्त झालंय आणि मला आता हा विषय अजिबात ताणायचा नाही आहे. हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. तेव्हा मात्र पंकज देविकाला बोलतो, देविका, काय चाललंय? तेवढ्यात मात्र सत्या देविकाजवळ येतो आणि देविकाला म्हणतो, देविका, नाही ना, तुझा भूतकाळ सगळा खणून काढला तर नावाचा सत्या नाही. आता तू बघ मी काय करतो ते. तेव्हा लगेच देविका बोलते, सत्या, काय चाललंय तुझं? काय येता जाता माझ्यावरती उगाचच वाकडी नजर ठेवतोयस? आणि तसंही सत्या, तू तुझं बघ ना, माझ्या कोणत्याही गोष्टींमध्ये तू लुडबुड करू नकोस. तेव्हा मात्र सत्या बोलतो, मी तुझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये लुडबुड करत नाही आहे. तू काय वागतेस हे जर का तुलाच समजलं तर बरं होईल, कारण तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय, त्रास. मला तर तुझं वागणंच कळत नाही आहे. तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो. तो मोठ्याने बोलतो, पुरे, आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. तेवढ्यात निरूपा तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि ती विचार करत असते, नक्की काय चालू आहे, मला तर कळतच नाही आहे. खरं सांगायचं तर मी नको त्या गोष्टींना जास्त भाव देते का? त्यावेळेला लगेच सत्या निरूपाजवळ येतो आणि निरूपाला बोलतो, निरूपा, मला माहिती आहे तू माझा रागराग करतेस, पण एका गोष्टीसाठी मात्र मला तुझी मदत पाहिजे. तेव्हा लगेच निरूपा बोलते, कोणत्या गोष्टीसाठी? त्यावेळेला सत्या बोलतो, निरूपा, खरं खरं सांग, तुला या देविकाच्या अंकलवरती डाऊट नाही का आलाय?
तुला खरंच असं वाटतं की हा दुबई रिटर्न आहे? जरा तूच विचार कर. तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते, नाही मला असं काही वाटत नाही. त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, निरूपा आता तूच ठरव काय खरं आणि काय खोटं. तेव्हा लगेच निरूपा बोलते, सत्या तू बोलतोयस ना ते मला सुद्धा पटतं, मला सुद्धा डाऊट येतोच. पण खरं सांगू का, कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं सुद्धा वाटतं. मनात एक भीती निर्माण झाली आहे. खरंच मला कळत नाही आहे काय खरं आणि काय खोटं ते. तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, निरूपा आता आपण एकेकाला एकेकाची लायकी दाखवायचीच. आता आपण शांत नाही बसायचं. निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी मी आता शांत नाही बसणार. काही झालं तरी मी एक घाव दोन तुकडे करणारच आणि लवकरच या सगळ्यांचा बाजार उठवणार. हे ऐकल्यानंतर मात्र चांगलाच धक्का निरूपाला बसलेला असतो. त्यावेळेला निरूपा बोलते, सत्या मी आहे तुझ्यासोबत, तू काळजीच करू नकोस. सत्या तू जे काही ठरवशील ना ते योग्यच असणार आणि मी तुझ्यासोबत आहे. त्यावेळेला सत्या बोलतो, चल तर मग आता करूया मिशन कंप्लेंट देविकाचा अंकल. हे ऐकल्यानंतर मात्र सत्या बोलतो, निरूपा आता आपण दोघं मिळून दाखवून देऊ त्या देविकाला आमचा विश्वासघात करायचा नाही. इकडे देविकाचा अंकल शांतपणे बसलेला असतो. त्यावेळेला देविका त्याला धमकवत असते की आता काही वेडंवाकडं करू नकोस. तेव्हा लगेच तो बोलतो, देविका तू नको काळजी करूस, मी काहीच बोलणार नाही, मी गप्प बसेन. मग तर झालं. देविका तू कशाला असा विचार करतेस माझ्याबद्दल. तेव्हा लगेच देविका बोलते, गप्प बस, नको तिथे आगाऊपणा कोण करायला सांगतंय तुला. तुझं तू बघ ना, उगाचच नको त्या गोष्टींमध्ये लक्ष नको ना घालूस. तेव्हा लगेच तो बोलतो, नाही घालणार, आता मी काहीच बोलणार नाही, शांत बसून राहील. मग तर झालं ना. तेव्हा लगेच देविका बोलते, तेवढं केलंच ना तर बरं होईल, नाहीतर उगाचच सगळं काही अंगाशी येईल. अरे त्या सत्याला तू कमी समजू नकोस. त्या सत्याने जर का ठरवलं ना तर तुझी वाट लावेल वाट, आणि उगाचच नको त्या गोष्टींमध्ये पडूसुद्धा नकोस. तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच मीरा देविकाला बोलते, देविका अगं कशाला त्यांच्यावरती एवढी चिडतेस. त्यावेळेला लगेच देविका बोलते, मी कुठे चिडते, आणि तसंही आमच्यामध्ये तुला बोलायची गरज नाही मीरा, तू तुझं बघ. त्यावेळेला मीरा बोलते, देविका अगं मी इथून जात होते म्हणून म्हटलं अंकलसाठी कॉफी द्यावी म्हणून मी आले इथे, तू उगाचच हा विचार करू नकोस. तेव्हा लगेच देविका बोलते, इट्स ओके, आणि ती लगेच तिच्या हातातून कॉफी ओढून घेते आणि तिला जायला सांगते. ती गेल्यानंतर देविकाचा अंकल ती कॉफी घेत असतो. तेवढ्यात मात्र देविका स्वतःच ती कॉफी पिते. तेव्हा मात्र त्याला खूपच वाईट वाटलेलं असतं. शेवटी तो मोठ्याने बोलतो, देविका मी तुझ्या मनाविरुद्ध काहीच वागणार नाही, मी तुझ्या मनासारखंच वागेन, पण प्लीज असं नको ना वागूस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर देविका आणि देविकाच्या या खोट्या अंकलचा पर्दाफाश निरूपा आणि सत्या करतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.